सुखदेव जिवंत. कीर्तनच मग काय अडाणी नाही त्याचा पुस्तक याच्या आधी किती बैठक या कीर्तनाच्या केवढी माणसं येतात साधारण म्हणजे आता तुम्हाला अनुभव आहे का सुखी येतात अनुभव म्हणजे 5 वर्ष फेरा केलं गोठे पाडून दवा काढून केलं आले बघते दुनियेत केलं दवा उद्या परवाची बंबरायची तेव्हा मला आणखी जागा केला का तू माझा मार्ग तर तेव्हा तुझं जीवन जगल म्हणजे तुझी जगायची आज अशी आहे नाही आज उद्या म्हणजे तू मरणारच आहे मांडल दिवाण पुरं परगट दाखव सपना पिपण्यात आला का काय सपन्यात काय नाही डायरेक्ट देवच परगट दिसला आम्हा देवान कृपा केले आम्हा सगळे आतून पासून सोडायला सगळं आपली माणसं कशी जिकडे सुख भेटेल तिकडे त्या काय तर करतात काही नाही गुन्हे येत आपण दवा काढणे करतो त्याचा काय गुन्हा येत मग देवाच मार्गात गेला म्हणजे याचीच दाखणी वाशिळ्यात 4 बाया उद्या तर त्या माझं का आल्या सांग तू सांग माणसा रगात पेशील का तू माणसाचं मटण का असेल का युक्ताच झाला मग ते टकलावून होतो पण मग हे माणसा तोच विचार का कसा मला त्या कन्फर्म करायचं होता देवान कसा सांगला आहे ज्या तुम्ही माझ्या मार्गाने तुम्हाला जन्म दिलाय तुम्ही माल दिला नाही कारण देवान जन्म दिलाय आपल्याला का आपण देवाला जन्म आणि याच्यात असं आहे कळत का देव एकच आहे बरं एकच देव सांगता बरं ते देवाच्या माग का नाही आता पण मग देव किती असतात किती कोटी देव माझे योग्य देव खरा नाही एकच फक्त परदू योग्य देव जिवंत मग आपण आपले एकूण द्या खोटा त्या सगळा खोटा सगळं देवान निर्मित देव नाही मग आपण जलमार्ग झालो आणि आपले एकूण देवान काय आकाशने पृथ्वी निर्माण केले सगळं हे तेवढं एकच देवाच्या हातात तो म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त कासाठी आला जगाचं तारण करण्यासाठी ज्या वाईट मार्गाने चालल्या त्यांचा नाश होऊ नये कारण शरीराचा नाश तर आहेच तो ठेवलेलाच आहे बरं त्याच्यात ज्या आत्मा आहे तो पवित्र आहे ते पवित्र आत्म्याचा नाश होऊ नये म्हणून तो प्रभू येशू ख्रिस्त माणसाच्या रूपात हे जगात आला आणि जगाला खरा काय खोटा काय दाखवला खरा मार्ग कोणता आहे तुम्ही जाणून घ्या